आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। सभेला रोहित पवारांची उपस्थिती, मात्र पडोळेच प्रचार सभेला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण। भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती। भंडाऱ्याच्या पवनीमध्ये जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वायुगळती। 8 कर्मचाऱ्यांसह 3 नागरिकांना श्वसनाचा त्रास। दोघांवर भंडाऱ्यामध्ये उपचार तर 9 जणांवर उपचार करून डिस्चार्ज। जळगावमध्ये सोन्याची चकाकी कायम। सोन्याचा दर प्रतितोळा 69,500 रुपयांवर। संत श्री बाळूमामा यांच्या जयंतीनिमित्त भंडारा उधळून साकारलं चित्र। साताऱ्याच्या पाटणमधील संदीप डाकवे यांची अनोखी कला। चाळीसगावच्या पिलखोड तामसवाडी शिवारामध्ये आढळले बिबट्याचे 4 बछडे। वन विभागाकडून 4ही बछडे ताब्यात तर मादीचा शोध सुरू। नाशिकच्या मालेगावमधील कसमादेमध्ये उन्हाळ कांदा काढणीला आता वेग। सध्या उन्हाळी कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटलचा दर। मालेगाव महापालिकेकडून 3 दिवसामध्ये 2,45,00,000 रुपयांची करवसुली। मालमत्ता आणि पाणीपट्टी करातून पालिकेची भरघोस वसुली। नाशिकच्या सटाण्यातील महड जिल्हा परिषदेच्या शाळेकडून अनोखा उपक्रम। टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी पक्ष्यांच्या चारा आणि पाण्याची सोय केली।